नमस्कार. घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला रात्रीचा राहिलेला शिळा भात होता त्यापासून आपण खमंग चकली कशी बनवायची ते पाहूया. तर हा भात मी मिक्सरमधून थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी 2 चमचे गावरान तीळ घातलेले आहेत. तर आपण आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि मी जिरा आणि ओवा एकत्र करून दोन्ही समप्रमाणात घेऊन 1-1.5 चमचा जिरा आणि ओव्याची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे चकलीला छान असा खमंगपणा येतो. तर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पाठीमागे बनवलेले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याचेही छान पदार्थ बनवलेले आहेत आणि गावाकडच्याही छान छान अशा रेसिपी बनवलेल्या आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघा. आता आपण भाताचं जे मिश्रण आहे त्याला आपण एक वाफ कढईमध्ये घालून वाफ घेतलेली आहे. थोडंसं 1-5-10 मिनटं आपण त्याला झाकून ठेवलेलं होतं. तर आता हे छान शिजलेलं आहे. तर आपल्याला वरती टेरेसवर उन्हामध्ये या चकल्या घालायच्या आहेत. तर सोऱ्यामध्ये चकलीची प्लेट घालून आपण ह्या चकल्या बनवायच्या आहेत. खूप छान अशा ह्या चकल्या बनतात आणि खायला तर खूप छान अशा खमंग आणि एकदम कुरकुरीत लागतात आणि एकदम हलक्या फुलक्या तळल्यानंतर या चकल्या होतात. अशा पद्धतीने आपण या चकल्या घालून घेतलेल्या आहेत आणि 2 दिवसानंतर ही चकली छान अशी वाळलेली आहे. ही चकली भाताची असल्यामुळे याचे वेढे व्यवस्थित आलेले नाहीत, परंतु ही चकली खायला खूप छान आणि टेस्टी लागते आणि आपला भातही वायाला जात नाही आणि त्यापासून एक पदार्थ बनवला जातो. तर आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला या चकल्या घालून घ्यायच्या आहेत. खूप छान अशा ह्या चकल्या फुलतात आणि एकदम छान अशा कुरकुरीत या चकल्या लागतात आणि खूपच छान अशी खमंग चकली तयार झालेली आहे. तर पुन्हा आपण या चकल्या तळून पाहूया. खूप छान अशा ह्या चकल्या फुललेल्या दिसतात आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी. आणि ही चकली मोडून पाहिली तर एकदम अशी पटकन तुटते आणि खूप छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे आणि खायला पण खूप छान अशी टेस्टी चकली ही आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया घरगुती चवीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.